लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। हिंगोलीमध्ये होणाऱ्या मराठा योद्धा जरांगे पाटील यांच्या संवाद रॅलीमध्ये गोरेगाव मधून हजारो कार्यकर्ते हिंगोलीकडे रवाना होत आहेत। जय शिवरायांच्या घोषणा करत मराठा बांधवांनी एक मराठा लाख मराठाच्या घोषणा दिल्या आहेत आणि यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून गोरेगाव परिसरातील सुमारे हजारो मराठा समाज बांधव यांनी आगेकूच केलेली आहे। मनोजदादा जरांगे पाटील यांच्या संवाद रॅलीमध्ये सुमारे 5 ते 6 लाखाच्या दरम्यान मराठा समाज बांधव सामील होणार असल्याचं सुद्धा सांगितलंय आणि यावेळी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना या रॅलीत सुमारे 5 ते 6 लाख मराठा बांधव सहभागी होणार आहेत। हिंगोली जिल्ह्यातील विविध ठिकाणी मनोज जरांगे हे मार्गदर्शन करणार आहेत। संबंधित मराठा आरक्षणासंबंधी हा संवाद रॅली असून यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये या अगोदरही अनेक मान्यवरांनी सहभाग नोंदवून संवाद रॅलीसाठी अपार कष्ट केले। तसेच गावागावात जाऊन संवाद रॅलीत सहभागी व्हावं असं आवाहन केलेलं आहे। हिंगोलीमध्ये होणाऱ्या संवाद रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज सामील होणार असल्याचं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। शासनाने मराठा आरक्षण तात्काळ मार्गी लावावं अशी मागणीसुद्धा यावेळी मराठा समाजाच्या बांधवांकडून करण्यात आलेली आहे। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मराठा समाज बांधव एकत्रित होऊन हिंगोलीकडे रवाना झाले आहेत। प्रतिनिधी सिकंदर पठाण, हिंगोली। आज हिंगोली येथे माननीय जरांगे साहेब येणार आहेत। त्या निमित्ताने गोरेगाव इथं कळकळी बंद आहे आणि मी मुस्लिम समाज यांच्या पाठीशी आहे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही मनापासून आपली इच्छा आहे। मी निवेदन करतो की या सरकारने मराठा आणि मुस्लिम समाजाचं आरक्षण मार्गी लावावं। मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कन्या नायगाव इथून नियत वयोमानानुसार 35 वर्ष शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करून आज सेवानिवृत्त होत असताना मनस्वी असा आनंद होत आहे। कारण या 35 वर्षामध्ये अतिशय गोरगरिबाच्या मुलांची सेवा करण्याची संधी मला मिळाली। एक शिक्षक म्हणून काम करत असताना अतिशय संघर्षमय जीवन मी जगलेलं आहे। बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना ज्ञान अध्ययन करत असताना अनेक प्रकारचे अनुभव, अनेक प्रकारचे कटूसुद्धा अनुभव मला आलेले आहेत, ते माझ्या पाठीशी आहेत। आज मी सेवानिवृत्त होत असताना मला याचा आनंद होत आहे की मला या समाजाची सेवा अतिशय चांगल्या प्रकारे करता आली आणि मी एक समाजाचा काहीतरी उतराई होऊ शकलो। यानंतर या फक्त एका क्षेत्रातून मी आज सेवानिवृत्त होत आहे, परंतु आज असे अनेक क्षेत्र आहेत जसं का सामाजिक, सहकार, राजकीय आणि मी अगोदरच बहुजन चळवळीला वाहून घेतला असल्यामुळं, शाहू फुले आंबेडकर या विचाराचा असल्यामुळं मी निश्चितपणे या ओळीत जो मला बोनस आयुष्य मिळालेला आहे, निश्चितपणे या बहुजन समाजाच्या सेवेसाठी निश्चितपणे वाहून घेईन। कारण मला गाडगे बाबाचे बाबासाहेबांचे विचार माझ्या डोक्यामध्ये नाहीत तर हृदयामध्ये कोरले आहेत आणि म्हणून त्या विचाराशी एकरूप राहून ही जी आपली सामाजिक रूढी परंपरा आहेत त्याला छेद देण्याचं काम या महामानवाने केलं, तेच एक अंश होईना माझी इच्छा आहे की मी ते सुद्धा काम पूर्ण करावं। निश्चितपणे या सभागृहामध्ये अतिशय मोठ्या संख्येनं मोठा जनसमुदाय माझ्या प्रेमासाठी उपस्थित राहिला आणि मला ती सामाजिक खरी पावती मिळाली असं मी मानतो आणि मी आयुष्यात कधी सेवानिवृत्त होणार नाही अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो। धन्यवाद। मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खंडगाव येथे सेवानिवृत्त झालो आणि माझी एकूण सेवा 36 वर्ष 5 महिने 29 दिवस झाली आणि ही सेवा करत असताना सगळ्यांचं स्नेह, सगळ्यांचं प्रेम, सगळ्यांचा आशीर्वाद आणि आपलं सर्वस्व या सगळ्या आपल्या मित्रत्वाच्या आणि पाहुण्यांच्या सानिध्यात कृपा आशीर्वाद आणि माझ्या वडिलांच्या आशीर्वादाने मी हे पार करू शकलो आणि इथून जे उर्वरित माझं जे आयुष्य आहे ते मी समाजकार्यासाठीच वाहून घेईन आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप असो, नवोदय परीक्षा असो आणि MPSCचे कुठले क्लासेस असो, त्यांना अडचणीच्या ठिकाणी मी स्वइच्छेने जाऊन क्लासेस घेण्याची माझी इच्छा आहे। राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत। पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24।